उरणमध्ये वाढते अपघात आणि या अपघातामध्ये वाढती मृत्यूंची संख्या पाहता माननीय विवेक पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 2 चाकी वाहनधारकांसाठी अपघात विमा योजना काढली आहे। या विमा योजनेचे वाटप माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। उरण परिसरात रोज होणारे अपघात आणि या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास पाहता मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी माननीय विवेक पाटील यांनी उरणमध्ये 2 चाकी वाहन चालकांसाठी अपघात विमा योजना अंमलात आणली आणि या अपघात विमा योजनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी भेंडकळ येथे माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते या पॉलिसीचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रोफेसर LV पाटील यांनी माननीय विवेक पाटील यांच्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले। आपल्याला ठाऊक आहे की आजपर्यंतची वाटचाल आपल्याला सगळ्यांना घेऊन एका चांगल्या उद्देशापर्यंत नेणारी एकच आपण व्यक्ती मानतो आणि ते म्हणजे विवेकानंद पाटील साहेब। आज आपण पाहिलेलं आहे, आज जवळजवळ 1 महिनाभर ज्याची वाच्यता चालू आहे की वाढदिवस कसा साजरा केला जातो आणि कशा पद्धतीनं असतो, तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये फक्त विवेक पाटील साहेबच तो दाखवून देतात। गेल्या वर्षी आपण पाहिलं की आरोग्य याच्या सुविधा यासाठी संपूर्ण आपण जे चित्र पाहिलं ते 60 वर्षाच्या निमित्तानं आशिया खंडामध्ये सर्वात जास्त मोठा असा कार्यक्रम तो आरोग्य शिबिराचा करून आपण दाखवून दिलं की कशा पद्धतीने सेवा केली जाते। आज आपण पाहतो आहोत की 61,000 आपल्या कुटुंबांचं साठी आपण तिथे शिबिरार्थींना किंवा येणाऱ्या माणसाला त्यांच्या आरोग्याविषयी किंवा आजारी पडले असता त्यांना अनुदान हे मदत केली जाणार आहे। आणि आज आपल्या उरण पनवेलच्या रस्त्यावर जे तिथे दिसतात तिथे अपघात बऱ्याच अंशी होत आहेत आणि त्याच्यामध्ये जातोय कोण? 18 ते 40 वर्षाच्या आतीलच मुलं जातात। अशी घर सांभाळणारी उद्याचं भविष्य असणारी मुलं ज्यावेळी संसारातून निघून जातात त्यावेळी अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत असतो। अख्ख्या कुटुंबाला 20 वर्षाची मर्यादा पडली जाते की त्याच्यामध्ये तो काही फारसं करू शकत नाही। अशा वेळेला त्यांना मदत नावाची गोष्ट आजपर्यंत JNPT इथे राबते, JNPT इथे कमावते, परंतु त्याने 1 रुपया दिला नाही।